आता तुझ्या सगळ्या टेस्ट झाल्यात अँड यू आर डेफिनेटली प्रेग्नेंट. दुसरा महिना लागलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. बस ना. बरं, आता या दिवसात तुला स्वतःची आणि तुझ्या वाढणाऱ्या बाळाची खूप काळजी घ्यायची आहे. वेळोवेळी औषध आणि आहार तितकाच महत्त्वाचं आहे. सानिका, एनी प्रॉब्लेम? हे मी एवढं सांगते तरी तू गप्पच आहेस. बोल. डॉक्टर, मला हे मूल नकोय. मला अबॉर्शन करायचं. ॲबॉर्शन? अगं पण का? पण नेमकं कारण काय आहे? आणि हा निर्णय का घेतेस तू? तुझ्यासोबत कोणी आलंय का? तुझी आई किंवा मिस्टर वगैरे? हे बघ, तू त्यांना बोलावून घे. मला त्यांच्याशी बोलावं लागेल. तुझ्या मिस्टरांचं नाव नाही टाकलंय. तुझं लग्न झालं नाही आहे का अजून? म्हणजे लग्न न होताच तू? डॉक्टर प्लीज, मी हे मूल नाही वाढवू शकत. तुम्हीच माझी मदत करू शकता. प्लीज काहीतरी करा. प्लीज डॉक्टर. आय एम सॉरी सानिका. अगं, तुझी कंडिशन पाहता हे ऑपरेशन करणं आता अजिबात शक्य नाही आहे. आणि यासाठी एक साक्षीदार लागेल. आणि साक्षीदार जरी भेटला ना तरी सुद्धा तुझ्या मेडिकल रिपोर्टनुसार तुझ्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. अगं, भयंकर विकनेस आहे तुला. आणि अशा या अशक्तपणामध्ये तुझं जर ॲबॉर्शन केलं आपण तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नाही सानिका, मी हे ॲबॉर्शन नाही करू शकत. आय एम सॉरी. श्रावणी, बघितलंस ना कशी तुझी आणि तुझ्या मिनिस्टर बापाची एका रात्रीत अख्ख्या कोल्हापुरात थुथू झाली, बदनामी झाली. हां, बघितलं नाही तू? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त ट्रेलर आहे. या रुद्रचा डाव त्यांनी अजून खेळलाच नाही. हॅलो, अचानक फोन केला तुम्ही? माझ्याशी काही बोलायचंय का? रुद्र सर, मला तुम्हाला भेटायचंय. शुभूच्या बाबांच्या केसच्या संदर्भात बोलायचंय. माझ्या हाती एक मोठा पुरावा लागलाय. पुरावा? कसला कसला पुरावा? त्या सगळ्याचा खुलासा मी पोलीस स्टेशनला येऊनच करते. मी आता लगेच निघते. तुम्हाला तिथेच भेटते. आणि साक्षीदार माझ्या बरोबरच आहे. नाही 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 श्रावणी, एक मिनिट थांबा. तुम्ही अजिबात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका, ओके? का पोलीस स्टेशनमध्ये का नको? कारण मीच पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे. मी एका तपासासाठी बाहेर पडलोय. ठीक आहे, तिकडे कोणीतरी सब इन्स्पेक्टर असतीलच ना, मग त्यांना भेटते आणि त्यांना सांगते साक्षी लिहून घ्यायला. शुभूचे बाबा निर्दोष ठरणं सगळ्यात महत्वाचं आहे. श्रावणी, ऐका माझं. हां, एक काम करा, तुम्ही अजिबात पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका. मला कुठेतरी बाहेर भेटा. का पण? बाहेर का भेटायचं? पोलीस स्टेशनमध्ये का नाही? मला समजून घ्या श्रावणी. कसं आहे ना, तुमचा जो पुरावा आहे तो मला आधी बघायला लागेल ना, त्यामुळे आपण आधी बाहेर भेटूयात. एकतर मला आधीपासून कल्पना होती की या सगळ्या प्रकरणात काहीतरी मोठी कॉन्स्पिरसी आणि माझ्या डिपार्टमेंटमधल्या कुठल्या व्यक्तीवर मला विश्वास ठेवायचा नाही आहे या संदर्भात. बरं, ठीक आहे. मी कुठे येऊ ते तुम्ही सांगा. हां, तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा. मी बाकीचे डिटेल्स तुम्हाला पाठवतो, वेळ आणि ठिकाण पाठवतो मी. बरं, ठीक आहे, येते. तर या श्रावणीला कुठला पुरावा मिळाला नक्की? आणि जर तिला पुरावा मिळाला असेल ना तर माझा हा सगळा प्लॅन फ्लॉप होणार, थोडीच मिळणार. मला काहीतरी केलंच पाहिजे. काका,
मी तुम्हाला एका सेफ ठिकाणी घेऊन जाते थोड्या वेळासाठी, या माझ्या बरोबर. हो. यो तर तोच घनश्याम हवालदार आहे जो गायब झाला होता. श्रावणी त्याला घेऊन कुठे चालले? बघायला पाहिजे मला. पिहू 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 बाळा, तू ठीक आहेस ना? ठीक आहेस ना तू? आई, त्या गुंडांनी मला बांधून ठेवलेलं. मला ना खूप भीती वाटत होती. मला सारखी आईची आठवण येत होती. मी त्यांना किती रिक्वेस्ट केली पण ते मला सोडतच नव्हते. पिहू पिहू शांत हो, हा शांत आहे. बघ आता परत असं काही होणार नाही. मी तुझ्यावर यापुढे कुठलंच संकट येऊ देणार नाही. आई, आपण घरी कधी जायचं? मला आईची खूप आठवण येते. हो हो, हे बघ आता लगेच आपण घरी जायचं. आई सुद्धा तुझी खूप वाट बघतीये. हा शुभू, पिहू आता आपल्याला सापडली आणि घनश्याम काका सुद्धा आपल्या ताब्यात आहे. होय, एकदा त्या घनश्यामनं कबुली दिली ना तर अण्णा बी सुटतील आणि खऱ्या गुन्हेगाराला आपण जेलची हवा खायला पाठवतो. बरोबर. आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच. मी पिऊला घरी सोडून येते. श्रावणी, मला अनेक विचारायचं होतं. बोल ना. तर ह्यांच्या मला कुठे ठेवलायस? घनश्याम काकांना मी का सेफ ठिकाणी ठेवलंय, कारण आधी मला असं वाटतंय की रुद्र सरांबरोबर या पुराव्यांबद्दल बोलून घेऊया आणि मग बोलणं झालं की आपण घनश्याम काकांना पोलीस स्टेशनला नेऊ. काय तू त्या घनश्याम बद्दल रुद्र सरांशी बोलणार आहेस? हो. श्रावणी, मला रिस्की वाटतंय. काही रिस्की नाहीये. काय हरकत आहे बोलायला? आणि रुद्र सरांकडनं आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तरी बी मला असं वाटतं की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? ठीक आहे, तुला जर योग्य वाटत असेल तर ठीक आहे. बरं मला एक सांग, ते घनश्याम कुठे आहेत आता? मी तिथं जातो आणि तू पिहूला सोडून ये. त्या घरात आता मी एक पाऊल बी नाही टाकू शकत. घनश्याम काकांना मी आपल्या गोडाऊनच्या मागे एक जुनं घर आहे तिथे ठेवलं. ठीक. शोभू, आता आपल्यातलं नातं पूर्णपणे संपणार ना?